हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सर्वजण? मी पण छान मस्त मजेत. तर एक आपल्याकडे आलेली आहे गावची भाजी, म्हणजे तेरीची भाजी आम्ही म्हणतो. तर तेरीची भाजी आहे, म्हणजे तेरीचं गरगट बनवायचं आहे. इथं धबधब म्हणतात ना, तेवाला बनवायचे. तर त्यासाठी ही सगळी तयारी चालली आहे. आई इथं कापत बसल्यात, बेसन वगैरे सगळं कापून झालेलं आहे आणि आज मज्जाच येणार आहे खायला. सो तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका माझ्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. आणि भाजीची रेसिपी ना तुम्हाला उद्या मिळणार आहे. इथे कटिंगची आहे म्हणून मी थोडीशी ॲड केलेली आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये. कारण की लाईट गेली होती आणि लाईट सारखीच जाते आमच्या ऐरोलीमध्ये. काय माहिती लाईटीला काय झालं ते समजतच नाही आहे. त्याच्यामुळे ही तयारी आम्ही अगोदरच करून घेतली. आणि ही सगळ्यात इझी पद्धत म्हणजे एवढी सगळी पानं एकत्र घेऊन आपण ना दोन्ही बाजून त्याला कट करून फटाफट होऊन जातो. त्यानंतर मी निघाली निर्वीला आणायला शाळेत जायला. अवतार बघा माझा, कारण की लाईट गेले तर काय करत बसणार आहे. आणि हा नवीन ड्रेस म्हणायला गेला तर मस्तच घेतलाय, कम्फर्टेबल आहे. कालच घेतला आणि लगेच आज मी घातला. इतकी हावरी बाई तर मी उभ्या आयुष्यात बघितली नव्हती. कारण कपड्याला मी खूपच हावरी आहे. आणि इकडे बघू शकता पूर्ण रस्ता, पावसाचं पण वातावरण होतं. छत्री मी आणलीच नव्हती, कारण की छत्रीचं वजन, मोबाईलचं वजन सगळं मला कंटाळा येत होतं. हातात म्हणजे असं हात मोकळा पाहिजे, हात हलवत आणि कोलं भुलवत अशी जायची मला सवय झाली. त्याच्यामुळे म्हटलं सगळं ह्याचं. आणि मला लक्षातच नाही माझा व्हिडिओ हा इथे चालूच ठेवला येतो. आणि नंतर बघतो अरे बापरे, 1 मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ होऊन गेला. इथे सगळ्या बिल्डिंग दिसतात. खाली नाही तर भारत बेकरी आहे बाजूलाच, आणि नवीनच चालू झालेली आहे. सो असं करत इथं 10-15 मिनिटाचं अंतर आहे. आपल्या रस्त्याने जावं लागतं. हे बघा भारत बेकरी दिसते ना. सो मी निर्वीला आणण्यासाठी आज निघाले. कंटाळाच येतो एवढं चालत जायला म्हटलं तर. आणि त्या सवय आहे धबधब पटापट चालायची, पायावलं टाकायची, तर मी तेच वाटते कुठं बाई. आणि मग परत आल्यानंतर ना थोडं थकल्यासारखं होतं आणि पोटात बिटात दुखते. एक तर पोरं तिथे एवढी गर्दी असते, मुलांची रहदारी पण तेवढीच असते, आणि कुठे धक्का बिक्का लागला तर म्हणून थोडं अवॉइड करते. बट आज हे बाहेर होते त्याच्यामुळे मला निर्वीला आणायला जायला लागलं. त्याच्यामुळे निघाले मी. वातावरण बघू शकता वरती कसं आहे ते, एकदम ढगाळलेलं होतं. मध्येच ऊन येते, मध्येच हे होते. तर काय करणार, पावसाचे दिवस त्यात उन्हाचं हे. म्हटलं चला आपण जावं गप्पपणे घ्यायला माझ्या लेकीला, आणि त्यासाठीच हा ब्लॉग हे केला. आणि लाईटीचं म्हणजे कसं बचत करते, कारण की माझं जर आज आहे माझ्या प्रेग्नन्सीच्या मंथमधला म्हणायला गेलं तर 6वा महिना मला लागलेला आहे. आजच्या तारखेला 20 तारखेला 6वा मंथ निघालेला आहे माझा. त्याचबरोबर हा ड्रेस मला घेतलेला आहे माझ्या भावाने. सो खूप कम्फर्टेबल आहे, छान वाटतोय. निर्वीला घेऊन मी आत्ताच आले शाळेतून आणि थांबले, वाट बघते. आता इकडे चहा टाकले बनवायला, चहा उकळते मस्तपैकी. आता चहा पिऊन झाल्यानंतर, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज आहे माझ्या मम्मीचा वाढदिवस, म्हणजे माझ्या आईचा वाढदिवस. सो बघूया काय करता येईल. आणि सो आईचा वाढदिवस आहे आणि आज खूप छान छान आहे, हॅपी आहे. अंगणवाडीच्या मॅडम आल्या होत्या, त्यांनी वजन, हिमोग्लोबिन, त्याचबरोबर फोटो करायचा. तो फोटो काय राहूनच गेला, तो काय झालाच नाही. म्हणजे क्लिक नाही झाला असा फेस टू फेस करायला. मान सरळ होत नव्हती माझी, डोळे मिचकवायचे होते. त्याच्यामुळे काय ते झालं नाही आहे. बाकीची इन्फॉर्मेशन त्या घेऊन गेल्या, कारण की ते रेशन पण मिळणार आहे. रेशन मिळालेलं आहे. सो बघू शकता, ते दाखवते मी तुम्हाला. इकडे चहा झाली आपली, उकळं आले चहाला मस्तपैकी. इकडे बघू शकता माझं रेशन आलेलं आहे. हे काय आहे, सिरियल्स आहेत, म्हणजे प्रोटीन्स आणि हे सगळं. तर 3 एक पॅकेट्स आलेले आहेत. आणि दुसरं आलेलं आहे हे काय आहे, तर एनर्जी ड्रिंक्स आहे. तूर डाळ खिचडी म्हणतो ना, प्रीमिक्स आहे हे. गरम पाण्यामध्ये फक्त हे टाकून खायचं, तसं पद्धतीचं आहे. मी काही खोलून बघितलं नाही. 2 पॅकेट आलेले आहेत मला. सेम सोय बघा, तिन्ही पण सेम पॅकेट आहेत. हे 2 पॅकेट सेम आहेत. आणि ते एक लापशी म्हणतो ना आपण, जशी गव्हाच्या ह्याची करतो आपण, तर ते वाला आलेलं आहे. सो तुमच्या सर्वांचं स्वागत नवीन अशा एका ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. उद्याचा शेवटचा दिवस, वीकेंड आहे माझा, आणि शनिवार रविवार सुट्टी आहे. म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये पण 3 दिवस जायचे आहेत, परत 4 दिवस सुट्टी आहे. तर मज्जा असणार आहे, कारण की आठवड्यानं एकदा सुरुवात झाली ना चांगली अशी मंडेची, तर मग पूर्ण फ्रायडेपर्यंत चांगला जातो. जर मंडे बकवास गेला तर मग पूर्ण ह्याची दिवसाची, आठवड्याची वाट लागून जाते. आणि शाळा 8:45ची असल्या कारणाने कसं टेन्शनच राहत नाही, काय वाटत नाही. आणि फील जरा हे करते त्याच्याप्रमाणे
आमचं नाला गेलं ना तर खूप असं म्हणजे घरी आल्यानंतर खूप डेझी असं वाटतं आणि झोपायला तर मिळतच नाही. दुपारी जर झोपले तर मग रात्री झोप मिळत नाही, असा मॅटर होतो. आणि मी मिशोकडून मागवलेले आहेत हे प्रोडक्ट, बघू शकता. इकडे दाखवते मी तुम्हाला. इकडे ना मी मागवलेलं आहे, लगेच इथे ठेवलेलं पण नाही. हे छोटंसं ना स्टँड मागवलं आहे मी मस्तपैकी. हे आपले सॉसेस आहेत आणि हे मागवलेले आहेत मी छोट्या अशा बरण्या आहेत. ह्या मिशोवरनंच मागवलेल्या आहेत. ह्या आतमध्ये एक स्पून पण आहे, तर अशा प्रकारचं आणलं आहे मी. आणि हे पार्सल पण लवकर आलं मिशोचं आणि कमी प्राईसमध्ये पण आहे. त्या प्रोडक्टची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे, ज्यांना कोणाला हवे असेल ते घेऊ शकता. तर हे बरण्या ज्या आहेत ना ते 6 पीसेसमध्ये आहेत, छोट्याच आहेत त्या. आणखी मी अजून मागवलं तर मस्त राहून त्याला इथे खाली कसं आपण इथे ते ठेवू शकतो. नाहीतर कसं होतं मी ह्या किचनच्या कट्ट्यावर ते ठेवायला जाते ना तर गॅसचा ना वाफा लागून ते खराब होऊन जातं. बहुतेक वेळा माझ्या खूप खराब झाल्यात बरण्या, त्याच्यामुळे मी ही स्टँड मागवलेले आहे जेणेकरून सगळा पसारा माझा हा एका लेवलमध्ये ह्या साईडला जाईल. आता हे सगळं आता काढलं आहे मी, मेसी झालं आहे सगळं. ते व्यवस्थित लावलं ना की होऊन जाणार आहे ते, ठीक आहे. आणि मिशोचे प्रोडक्ट्स पण छान आहेत आणि आलेत पण मस्त. काल रिटर्नचे प्रोडक्ट पण गेले माझे. साड्या मागवलेल्या होत्या, व्हिडिओ वगैरे केले आणि रिटर्न पाठवून दिले. सो ते झालं. मी आज आणले चहामध्ये खायला हे टायगरवाले बिस्किट. टायगरचं बिस्किट खाऊन मस्त एक टायगरसारखी एनर्जी दाखवणार आहे. आणि आता हे सगळं बघूया कसं करता येईल. ताई म्हणत होत्या चांगल्या आहेत म्हणून मस्त लागतात, मी काय कधी ट्राय नाही केलं. आणि हे पहिलाच आहे. निर्विधी टायमाला तर मला 3 महिन्यापासूनच मिळत होतं रेशन, पण हे अशा प्रकारचं रेशन नव्हतं, ते वेगळ्या पद्धतीचं होतं. त्याच्यामध्ये तेल, साखर, मीठ, हळद ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या. बिफोर प्रेग्नेन्सी पण मिळत होतं, आफ्टर प्रेग्नेन्सी नंतर मग मिळायला लागलं हे बाळाचं पोषण तत्वाचं. पण हे उलटं पालटं चाललं आहे कारभार असं. सो अशा पद्धतीने झालं आजचं हे. मम्मीचा बड्डे आज बोगस असणार आहे, कारण की ते ह्याच्यानुसार म्हणतात ना, पहिल्याच्या लोकांना लक्षात नाही राहायचं की बड्डे कुठल्या ह्याच्यात. ते लोक चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, चैत्रातली आहे वैशाखातली असं म्हणून हे करत होते. सो त्याच्यामुळे हा जो लावलेला हे आहे ना, ह्या धरपकड टाकलेल्या आहे. पण आज वाढदिवस आहे 20 ऑगस्टला, 12 ऑगस्टला ह्यांचा असतो आणि काल भावाचा झाला, मावशीच्या मुलाचा. आज मम्मीचा. सगळ्या ऑगस्टमध्ये 3-4 लोकांचा तर असतो. आरूचा झाला 1, 2, 3, 4, 5, 6-7 जणांचा हा बड्डे ऑगस्टमध्येच होता. सकाळी गडबड पण झाली म्हणायला गेलं तर, कारण की लाईट नव्हती, रात्रभर लाईट नव्हती. म्हणायला गेलं तर रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत लाईट नव्हती. पूर्ण काल रात्र अशीच गेली. पण थंड वातावरण असल्याकारणाने कशी झोप पण लागली आणि दुपारची झोपत नसल्यामुळे झोप पूर्ण झाली. आणि आता पण गेली होती, आता परत आले म्हणून म्हटलं व्हिडिओ घ्यावा, कारण की मिळत नाही मग गरमीने नकोसं होतं माझा. त्याच्यामुळे चला तर मी चहा पिऊन घेते आणि मग तुमच्याशी वार्ता करते. बाय. आमचा कोराचा इकडे घेतलेला आहे आपलं टायगर बिस्किट. सो मस्तपैकी पेल्यात चहा, अद्रकवाला चहा मस्तपैकी. आणि हे आहे टायगर, कारण की हॅपी बिस्किट सकाळी मिळालेच नव्हतं. सो त्याच्यामुळे ह्याच्यावर तडका मारला आहे. निर्वीला आत्ता मिळालं तिचं हॅपी बिस्किट, ती हॅपी खाणार आहे आणि मी टायगर खाणार आहे. सो चला तर मग गाईज या चहा प्यायला, मस्तपैकी चहा एन्जॉय करूया.